निवडणुकीत आधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता. तोच फॉर्म्युला सत्ताधारी झेडपी निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी व भूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे. 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली. आता उद्याही पैसे जमा होतील. जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. बघा, खूप दिवसाच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, आपण तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आता लवकरच लाडक्या बहिणीसाठी सरकार एकदम 3000 रुपये द्यायचं ठरवेल. कारण की बहिणी नाराज झाल्या होत्या. अक्षरशः रस्त्यावर काही बहिणी आल्या आणि आंदोलन करू लागल्या, म्हणू लागल्या की आम्हाला पैसे का आले नाही. हे सर्व काही गोष्ट सरकारच्या लक्षात आली. मग त्यातच लगेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे जाहीर करून टाकलं आणि लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला आंदोलने वगैरे जास्त काही करत बसण्याची गरज पडणार नाही. पैसे आले नसतील तर आता येऊन जातील. काही कारण करण्याची गरज नाही. कारण की आता डीबीटी अंतर्गत पूर्ण 3000 रुपये अशी टोटल रक्कम ही तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे. आणि हा निर्णय आता सरकारने 100% जाहीर केला असून सर्वच बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता हे मिळून जाणार आहेत. या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री काय म्हणाले ते पण सांगतो आणि कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे 3000 रुपये आता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची पण यादी आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर चला आता सर्व अपडेट बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजेच तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अशीच अपडेट बघायला मिळेल. तर चला पाहूयात. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. पण पेपरला देखील बातमी आली. पेपरला काय बातमी आली तर बघा, लाडक्या बहिणींचे तारांबळ हप्ता न मिळाल्याने वाढली चिंता. काहींना मिळाली पैसे तर काहींना अद्याप प्रतीक्षाच, अशा प्रकारची पेपरला देखील बातमी आली. आणि या बातमीत सर्व काय सांगितलं आहे आणि त्यातली त्यात आज किती महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार, आज कोणत्या जिल्ह्यात येणार, ती पण माहिती आपल्याला पेपरच्या बातमीवरती बघायला मिळत आहे. तर चला आता आज पेपरला नेमकी काय बातमी आलेली आहे, कशाबाबत आहे आणि डिसेंबर जानेवारीच्या हप्त्याचे हे 3000 रुपये आता आज कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत. ज्यांना डिसेंबरचे मिळाले असतील त्यांना आता जानेवारीचा हप्ता मिळेल. जर तुम्हाला डिसेंबरचे मिळाले नसतील तर डिसेंबर जानेवारीचे एकत्र तुम्हाला आता 3000 रुपये मिळतील. सरकारने घोषणा केलेली आहे. कारण की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आता 5 ते 6 दिवसात पुढे निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. आता निवडणुका असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट पैसे देण्याचं ठरवलंय. कारण जर आता बहिणीला 3000 रुपये नाही दिले तर मग सरकारच्या लक्षात आलं या लाडक्या बहिणी आपल्याला काय मतदान करणार नाहीत. मग आता आपण यांना 3000 देऊन टाकलेलं कधी भी बरंच राहील. त्यामुळे डायरेक्ट एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यांची यादी पण जाहीर केली. बघा, आता येणारे पैसे सर्वात आधी या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत. बघा, आता या 18 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि हे पैसे डीबीटीतून येणार आहेत. म्हणजेच की तिकडून पैसे पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटात डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्णची पूर्ण आता जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला आता पेपरवर एक काय बातमी आलेली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. त्या बातमीत सर्व काय लिहिलेलं आहे, आज कोणाला पैसे मिळणार, उद्या कोणाला मिळणार, त्यानंतर डिसेंबरचा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर कोणतं काम करावं लागेल, त्यानंतर EKYC करताना अडचण आली असेल तर त्यासाठी आता कोणतं काम करायचंय म्हणजे सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्याला पैसे मिळत राहतील. सर्व काय माहिती आता तुम्हाला या राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही फक्त बघण्याचं काम करा. तुमचा खूप मोठा फायदा होईल. असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाही. तर चला आता सर्व काही व्यवस्थित अशी माहिती आपण जाणून घेऊयात. बघा, आता सर्वात आधी कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटप करणार आहे त्या 18 जिल्ह्यांची यादी दाखवतो. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचं नाव जर सरकारने घेतलं असेल तर डायरेक्ट 3000 रुपये तुम्हाला 2 हप्त्याचे मिळतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील. आता इथून पुढे जानेवारी महिन्याचा हप्ता तर मिळणार, पण इथून पुढे गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण सर्व लाडक्या बहिणीला देण्याचं काम सरकार करणार आहे. सरकारने आता घोषणा केलेली असून सर्व बहिणीला आता गॅस सिलेंडरचे हप्ते पण दिले जाणार आहेत. ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतात अशा सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता इथून पुढे मिळत जाणार आहेत. त्यासाठी फक्त आता पुढच्या 3 दिवसाच्या आत एक अर्ज करा. तो अर्ज केला तर तुम्हाला हे पैसे मिळतील. जर अर्ज करायला उशीर झाला तर मग तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत राहणार नाहीत. ही योजना आता आधीच आणलेली होती पण सर्वांना पैसे मिळत नव्हते. पण आता 2026 हे वर्ष बदललं आहे आणि आता या वर्षापासून सर्वांना गॅस सिलेंडरचा पण हप्ता लाडकी बहीण योजनेसारख्या हप्त्याप्रमाणे आता वाटप केला जाणार आहे.
दरवेळेस तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडर घेण्यासाठी सरकार देणार आहे. पण ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात त्यांना हे पैसे मिळू शकतात. फक्त तुम्ही अर्ज करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, 2-3 महिन्याला जसं लाडकी बहिणीचे दर महिन्याला 1,500 रुपये भेटतात, तसे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला 3 महिन्यातून एकदा दरवेळेस तुमच्या खात्यात मिळून जातील. पण हे पैसे मिळवण्यासाठी 3च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. एक अर्ज करायचा आहे. मग तो अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे आणि कोणता अर्ज आहे ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुमचा पण 830 रुपयांचा फायदा होईल आणि तुम्हाला पण वर्षातून 3 वेळेस 830 रुपयांचे हप्ते दरवर्षी मिळत राहतील. त्यामुळे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एकदम माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. असा व्हिडिओ आपण कधीच दिला नव्हता, पण आज सर्व माहितीचा व्हिडिओ देत आहोत. तर चला आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या 18 जिल्ह्यात जमा केले जाणार आहेत, कोणत्या 18 जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो. त्यानंतर आपण गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ती माहिती बघूयात. आणि पेपरला काय बातमी आलेला आहे, आज किती बहिणींना 3,000 मिळणार, उद्या किती बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये हप्ता जमा होणार, सर्व काय आलेल्या याद्या आता मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे. आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा आता या ठिकाणी सर्व काही याद्या आलेल्या असून या ठिकाणी बघा पेपरला पण बातमी आलेली आहे. आता कुणीच काळजी करू नका असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा ही बातमी तुम्हाला वाचून दाखवतो. लाडक्या बहिणींची चिंता मिटली, हप्ता न मिळाल्याने चिंता वाढली होती, पण आता काळजी करू नका. सर्वांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होऊन जातील. एक नाही तर 2 हप्त्याचे डेबिट अंतर्गत पूर्णची पूर्ण पैसे आता मिळणार आहेत. काहींना मिळाले अनुदान तर काहींना राहिले होते. म्हणजे आता ज्यांना राहिले होते त्यांना पण मिळतील आणि ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांना पण डबल पुढच्या हप्त्याचे पैसे सरकार आता देणार आहे. कारण की निवडणुका असल्यामुळे सरकारला आता जास्त पैसे वाटप करायचे आहेत. तर बघा या ठिकाणी पेपरला काय दाखवलं आहे, तर इकडे बघा राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेले होते. यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. दरम्यान अनेक महिलांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे, तर काहींच्या खात्यात पैसे अजून अनुदान रक्कम जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पण महिलांची धावपळ देखील आता वाढल्याचं चित्र स्पष्टपणे आहे. सध्या स्थितीला महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले की हप्ता आज येणार की उद्या येणार. पण बघा आता घोषणा झालेल्या असून हप्ता वाटप आता सुरू होत असून किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत ती देखील माहिती आता आलेली आहे. आज तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार की उद्या मिळणार, तर चला ती पण आता माहिती समोर आलेली आहे. ती पण माहिती आता या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. आणि कोणत्या 18 जिल्ह्यात सरकार 3,000 रुपये देत आहे त्या जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला दाखवतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता 3,000 रुपये आले म्हणूनच समजा 100% हे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील. तर चला आता सविस्तर अशी अपडेट या ठिकाणी पाहूयात. बघा आता या ठिकाणी सविस्तर माहिती आलेली असून महिलांमध्ये संभ्रमांचे वातावरण होते. आता या ठिकाणी सरकारने महत्त्वाची माहिती दिली. तुमची ई-केवायसी मध्ये अडचण आली असेल किंवा ई-केवायसी राहिले असेल किंवा कोणत्या कारणामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यावर उपाय सरकारने काढलेला असून त्याबाबतची पण माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवतो. त्यापूर्वी पैसे मिळणारे कोणते जिल्हे आहेत आपण ते बघूयात. तर बघू शकता या ठिकाणी यादी असून लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून आलेली आहे. बघा आता सर्व निर्णय मंजूर झाला असून निवडणुकीमध्ये आम्हाला खूप मोठे यश लाडक्या बहिणींमुळे मिळून आलेले आहे असं एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आणि सांगितलं की आता आम्ही लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देणार आहोत. कारण की लाडक्या बहिणीमुळे आमची सत्ता मुंबईमध्ये आलेली आहे आणि इतर जिल्ह्यात देखील आम्हाला लाडक्या बहिणींनी निवडून दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार 3,000 रुपये टाकण्याचं आता काम करत आहे. बघा इथे काय सांगितलं आहे, डायरेक्ट एकनाथ शिंदे यांनी आता सांगितलं आहे की आता सर्व पैसे मिळतील. आता ते म्हटले की डिसेंबरचा हप्ता काही जणांना आला नाही, त्यामुळे त्या बहिणीला आता सध्या स्थितीला हप्ता सरकार देणारच आहे, पण लगेच जानेवारीचा पण हप्ता देणार आहे. नाराज झालेल्या बहिणींनो काळजी करू नका. आता डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता म्हणजेच की तुम्हाला 18वा आणि 19वा हप्ता डायरेक्ट देण्यात येईल. यामुळे कोणतीच बहीण नाराज होणार नाही आणि
आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये एक ना एक प्रत्येक बहिणीला. म्हणजे बघा कोणत्याच बहिणीला हप्ता मिळणार नाही असं नाही, सर्वांनाच गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार आता देणार आहे आणि योजनेचा फायदा पोहोचवणार आहे. फक्त आता एक छोटासा अर्ज पुढच्या 3 दिवसाच्या आत करायचा आहे. 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. नेमका कोणता अर्ज करायचा ते पण सांगतो. म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला मिळत राहतील. तीच माहिती आता पाहण्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आजचा आणि उद्याचा दिवस तर खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आता 3 दिवसीय वाटप चालणारच आहे. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत. कारण की 18 जिल्ह्यामध्ये हे सर्वात आधी पैसे जमा होणार असून या 18 जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा करण्याचा आमचा निर्णय आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तर चला यादी आपण बघूयात. बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बघा आता पहिला जिल्हा कोणता आहे तर मुंबई आहे. मुंबईमधील सर्वच बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, कारण की मुंबईतील सर्व लाडक्या बहिणींनी आता महायुती सरकारला निवडून दिलंय. म्हणजेच की सध्या स्थितीला लाडक्या भावांना निवडून दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईचं नाव पण पहिल्याच यादीत आलेलं असून मुंबई जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णची पूर्ण आता रक्कम टाकण्यात येणार आहे. मुंबईमध्ये लाखो बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला पात्र दिसून येत आहेत. तर या ठिकाणी बघा मुंबईतील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णची पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता लाडक्या बहिणींना करण्याची गरज पडणार नाही. डीबीटी असं माध्यम आहे की तिकडून पैसे टाकल्यानंतर डायरेक्ट इकडे 30 मिनिटाच्या आत पैसे जमा होत असतात. त्यामुळे कोणीच कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी आता राज्य सरकारचा हा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे आणि हे पैसे डीबीटीच्या अंतर्गत पूर्णची पूर्ण तुमच्या बँक खात्यात टाकण्यासाठी आता मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे आपण ते या ठिकाणी जाणून घेऊयात. मुंबई झाल्यानंतर सरकारने आता पुढचे पण जिल्हे जाहीर केलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठाणे जिल्हा. बघा आता ठाणे जिल्ह्यातील देखील सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे एकनाथ शिंदे यांना निवडून दिल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची मोठी सत्ता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता ठाणे जिल्ह्यात देखील कसलीच कमी पडू देणार नाही असा सरकारचा शब्द असून या जिल्ह्यात देखील आता 3000 रुपये डिसेंबर जानेवारी हे पूर्ण पैसे बँक खात्यात वाटप सुरू होत आहे आणि पूर्ण पैसे आता जमा सुरुवात झाल्याने बहिणीला दिलासा पण मिळालेला आहे. त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. मराठवाड्यातील प्रसिद्ध जिल्हा तसेच महाराष्ट्रातील म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत. बघा आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डीबीटी अंतर्गत 3000 रुपये वाटप केले जातील. म्हणजेच की 1-2 नाही तर 3000 रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात देण्यात येणार असून डीबीटी अंतर्गत 3000 रुपयांचा लाभ आता देण्यासाठी मंजुरी देखील मिळाली आहे. आता ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्वच लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो. तर इकडे बघा पैसे वाटप पूर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश पण झालेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा पण सध्या मिळत चाललेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पण तुम्हाला करायची आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत. इथून पुढे नवीन बदल सरकारने केलेला आहे. नवीन योजनेमध्ये नवीन बदल आता आम्ही करून ठेवलाय असं सरकारने सांगितलंय. जर जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल आणि डिसेंबरचे जर आले नसतील मग ते डिसेंबरचे पण 1500 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे 5 दिवसाच्या आत करून घ्या तरच पैसे मिळतील, अन्यथा मिळणार नाहीत. योजनेतून नाव काढलं जाईल आणि तुमची योजना कायमची बंद देखील होऊ शकते. जर तुम्हाला पैसे सुरू ठेवायचे असतील तर ही 2 कामे करायची. मग आता कोणती 2 कामे करायची ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो. त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर या ठिकाणी बघा आता सर्वात आधी जर विचार केला तर 3000 रुपये म्हणजे 1,500 रुपयांचे 2 हप्ते सरकार आता कोणत्या जिल्ह्यात अजून वाटप सुरू करत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. आणि पेपरवरती बघा आपल्याला स्पष्टपणे काय दिसत आहे. महिलांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण होतं ते आता राहण्याची गरज नाही. सरकारने सांगितलं आहे की ई-केवायसी मध्ये शासनाने डिसेंबर 2025 मध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा केला. त्यानंतर 13 जानेवारी रोजी आणखीन एक हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र पात्र असतानाही अनेकांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे
ते पैसे जमा झाले नाही, म्हणजेच 3,000 रुपये जमा झाले नाही. हे 3,000 रुपये जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पण आता कोणालाच काळजी करायची नाही. आता सर्वांच्याच खात्यात 3,000 भेटणार. ज्यांना आधी पैसे भेटले त्यांना आता पण भेटणार. आधी भेटले नसतील तर आता 100% पैसे मिळून जातील असं सरकारने सांगितलंय. आणि डीबीटी अंतर्गत पूर्ण टोटल रक्कम ही वाटप करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आणि ही बघा, डीबीटी अशी प्रक्रिया आहे की या माध्यमातून 3,000 रुपये अशी रक्कम तिकडून पाठवल्यावर 30 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 35 मिनिटं लागतील. या 35 मिनिटांमध्ये हे 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहेत. तर बघा, आता पुढे सरकारने डायरेक्ट अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पैसे वाटप करा असं पण सांगितलेलं आहे. बघा, आता बहिणींची तारांबळ देखील मिटलेली आहे. 64,000 महिला बनल्या लखपती दीदी. बघा, आता डायरेक्ट सरकार लखपती देखील बनवायला आहे. लाखो रुपयांचा फायदा देखील आता या माध्यमातून लाडक्या बहिणींचा करण्यात येणारा योजनेचे मुख्य निकष काय आहेत ते पण सांगतो. म्हणजे याचा जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला लाखो रुपयांची मदत दरवर्षी होऊ शकते आणि हे पैसे तुमचा फायदा करून देणार आहेत. लाखो रुपये म्हणजे तुमचा खूप मोठा खर्च देखील दर वर्षाचा वाचू शकतात असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. बघा, इथे काय आलेलं आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी महिला व स्वसहाय्यता गटाची सदस्य असणे आवश्यक आहे. सध्या स्थितीला महिलांनी शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, शिवणकाम किंवा लघु उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय वृद्धीसाठी बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देखील दिले जाते. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन मदत देखील करते असं पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला जर औंढा नागनाथ या ठिकाणी जर विचार केला तर एकूण उद्दिष्ट आहे 13,969 बहिणी लखपती बनवण्याचं. त्यातील उद्दिष्ट 8,035 बहिणींचं पूर्ण झालेलं असून 8,000 बहिणी आता लखपती झालेल्या आहेत. लाखो रुपये त्यांना वर्षाचा फायदा होत आहे. त्यानंतर वसमत या ठिकाणच्या तालुक्यामध्ये सरकारने 18,671 लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलं आहे. म्हणजे लाखो रुपयांचं उत्पन्न ते आता दरवर्षी काढू शकतात असं त्यांना आता धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये उतरवलं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून हिंगोलीमध्ये 17,312 आता उद्दिष्ट असून त्या ठिकाणी 13,733 बहिणी लखपती झालेल्या आहेत. कळमनुरी तालुक्यामध्ये 13,761 बहिणी आता लखपती झालेल्या आहेत आणि सेनगाव तालुक्यामध्ये 10,289 बहिणींना सरकारने आता लखपती दीदी बनवलं असून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. मग तुम्ही एक कोणता फॉर्म करायचा, काय करायचं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला पण लाखो रुपयांचा फायदा सरकारकडून व्यवसायासाठी तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जर तो व्यवसाय केला तर ते बाजारपेठेत विक्रीसाठी देखील तुम्हाला काय करायचं ते देखील सरकारच सर्व काम करणार. तुम्हाला फक्त व्यवसायाकडे लक्ष द्यायचंय. पैसा वगैरे सर्व सरकारच्या माध्यमातून तुम्हाला त्या धंद्यातून जेवढं प्रॉफिट होईल त्या माध्यमातून मिळत जाईल. त्यामुळे काळजी करायची नाही. मग ते कसं करायचं पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी आता लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत, पैसे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. बघा, आता आजचा आणि उद्याचा दिवस महत्वाचा आहे आणि परवाचा दिवस तर खूपच महत्वाचा ठरणार आहे. पैसे वाटप 3 दिवस हे आता पूर्ण चालणार असल्यामुळे पहिल्या दिवशी काहींना 3,000 येतील. म्हणजे आता ज्यांना पहिल्या दिवशी येणार नाही त्यांना दुसऱ्या दिवशी भेटतील. ज्यांना दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी भेटले नसतील त्यांना काय होईल, चौथ्या दिवशी डायरेक्ट 3,000 रुपये पूर्ण मिळून जातील. पण या 4 दिवसात पूर्ण पैसे बँक खात्यात येणार आहेत आणि प्रत्येक बहिणीला आता आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार पैसे देत आहे. कोणतीच बहीण नाराज राहू नये, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद राहावा असं देखील सरकारचं म्हणणं असल्यामुळे कोणीच आता नाराज राहणार नाही. याकरिता डायरेक्ट मोठा निर्णय घेऊन 3,000 रुपये सरकार डीबीटी अंतर्गत वाटपाला डायरेक्ट सुरुवात करत आहे. बघा, आता हे येणारे पैसे सर्वात आधी 18 जिल्ह्यांमध्ये जमा होतील असं सरकारने सांगितलंय. अशी स्पष्ट घोषणा करत सर्वांना सांगितलं आहे. आजचा उद्याचा दिवस तर महत्वाचा असून 100% पैसे जमा झालेले दिसतील. बघा, आता जे बहिणींनी EKYC केलेले असेल, EKYC मध्ये प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेम देखील तुमच्या दूर होणार असून त्याबाबत देखील निर्णय झालेला आहे. सरकारने काय निर्णय घेतलाय आणि पैसे जर आले नसतील तर काय करायचं आणि हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी नेमकी कोणती 2 कामे सर्वांनाच करावी लागणार आहेत, आता ती माहिती तुम्हाला दाखवतो. बघा, आता लाडक्या बहिणींनो, पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी EKYC करायची आहे. EKYC केली तरच पैसे भेटणार आहेत. त्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक आहे का तपासा. जर लिंक नसेल तर लिंक करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळतील. ही सर्व कामे तुम्ही व्यवस्थित केल्यानंतर सरकारकडून सर्वात मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. अशाच अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, हप्ता वाटप 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. जशी पैसे वाटप सरकार तिकडून सुरू करेल तसे 3-4 दिवस वाटप सुरू ठेवणार आहे आणि या 3 ते 4 दिवसात पूर्ण
संपूर्ण पैसे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा झालेले आपल्याला दिसतील. त्यामुळे आता काळजी करायची नाही, तर हे पैसे पूर्ण मिळून जातील. फक्त ही KYC करून ठेवा, कोणती अडचण राहायची नाही. सर्व अडचणी दूर करण्यासाठी सरकार पण आता प्रयत्न करत आहे. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेली जिल्ह्यांची यादी वगैरे सर्व माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल वरती टाका. धन्यवाद.